कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कधी एकदा आम्ही बाहेर जातोय आणि सरांना ही गुड न्यूज देते असं झालंय मला। पण मला खात्री आहे सरांना मी सांगितलं ना, सर प्रचंड खुश होणार आहेत। आलो सर काय आलो? नाही नाही काही नाही। छान दिसतेस तू आणि तुला बघून एवढं नक्की की काहीतरी स्पेशल आहे। सो काय न्यूज आहे? आधी चला मग सांगते। अगं काहीतरी सांग, काहीतरी हिंट 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 तरी दे मला। हिंटची काय गरज आहे, आपण जाणारच आहोत ना, चला ना सांगते। दिस इज नॉट फेअर। एकतर तू एवढी सुंदर दिसतेस सर, त्यात मी जवळ येतो तर तू मला लांब करतेस। गुड न्यूज काय ते मला सांगत नाहीयेस। दिस इज नॉट फेअर। सर कधी कधी वाट बघण्यात पण ना गंमत असते। आता आपण तिथे जाणारच आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे। बघा तुम्ही ना आता वेळ घेताय, आपल्याला परत यायचंय, उशीर होईल। तुम्ही ओके ओके मी रेडी होतो, ठीक आहे जाऊयात आपण। पण मी ना तुला माझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार। आय एम शुअर तुला तिकडचं क्युझिन आवडेल। वा, आयती साडी मिळाली। तशी छान आहे ही साडी, पण मला एका गोष्टीचं टेन्शन आलंय। नाही म्हणजे आज यांनी माझी चोर ओटी भरली, लग्नानंतर हे नाटक जर आवर्त नाही घेतलं तर उद्या डोहाळे जेवण पण करतील आणि मग अरे देवा, नाही 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 नाही, एवढा लांब जायचंच नाहीये। कसं बसं लवकरात लवकर हे लग्न होऊन जाऊ दे, मग या नाटकावर पडदा घालता येईल, नाहीतर सगळ्यांना संशय येईल। हॅलो, कोण बोलतंय? अहो मी तुमचा डॉक्टर बोलतोय। त्या दिवशी तुम्ही आला होतात ना आमच्याकडे, आठवतं का? हो हो आठवलं। बोला ना डॉक्टर, काय झालं? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते काय आहे ना, मला थोडी पैशांची गरज आहे। जास्त नाही, फक्त 50,000। मग मी काय करू? अहो काही नाही, तुम्ही जे नाटक सुरू केलेत ना ते तर काही महिने तरी असं चालू ठेवावं लागेल। म्हणजे कसं आता काही दिवसांनी रुटीन चेकअप, मग सोनोग्राफी, अहो खूप काय काय असतंय 9 महिन्यांमध्ये। आता त्याचा ॲडव्हान्स समजा आणि द्या। असे कसे पैसे मागू शकता तुम्ही माझ्याकडे? हो केवढं मोठं काम केलंय तुमच्यासाठी, त्याची किंमत सुद्धा मोठीच असणार ना। हे बघा तुम्ही माझे पैसे द्या, आत्ता पाठवले तरी चालतील। हे बघा डॉक्टर, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत आणि हो तुम्ही जी मदत केली आहे ना त्यासाठी आधीच आम्ही खूप मोठी रक्कम मोजली आहे। अहो मग आता तुम्हीच म्हटलं ना की आता पुन्हा पुन्हा यावं लागेल तिथे, तसे ठरल्याप्रमाणे तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, पण असे ॲडव्हान्स वगैरे काही मिळणार नाही तुम्हाला। अहो तुमच्या भल्यासाठीच सांगतोय मी, तुमचे रिपोर्ट खोटे मिळवून दिलेत मी। हे बघा डॉक्टर, रिपोर्ट्स मिळवून दिलेत म्हणून काय झालं? तुम्ही मला असा त्रास देऊ नका। ठेवा फोन। हे असं का बोलतेय चारू? कोण आहे हा डॉक्टर? आणि रिपोर्ट मिळवून दिलेत म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे। आणि आता हा डॉक्टर हिच्याकडे पैसे का मागतोय? अरे बाप रे, चारूने खोटे रिपोर्ट तर दाखवले नाहीत ना? या माणसाचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करायला हवा, नाहीतर उगाच कुठेतरी तोंड उघडायचं। एवढी मेहनत करून इथवर आलोय, ते वाया नको जायला। हा डॉक्टर कोण आहे हे शोधून काढायलाच हवं। पूर्वी मला पूर्णपणे खात्री आहे की ही चारू आपल्याबरोबर काहीतरी खेळ खेळते आहे। काका तुम्ही जे ऐकलं ते नक्की खरं आहे ना?
अगं ओवी, मी माझ्या कानांनी व्यवस्थित ऐकलंय. ती कुठल्या तरी डॉक्टर बरोबर बोलत होती आणि तो डॉक्टर तिला ब्लॅकमेल करत असावा. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरनं मी हा अंदाज केला. ग्रेट काका, हा खूप चांगला क्लू. आय न्यू इट. चारू प्रेग्नंट आहे यावर माझा पहिल्यापासून विश्वास नव्हता, बट ते रिपोर्ट्स घेऊन आली आणि मला काहीच प्रूफ करता नाही आला. यू नो व्हॉट काका, उमा मावशी तिची चोरोटी भरत होती ना, तेव्हा ती अजिबात प्रेग्नंट मुलीसारखी वागत नव्हती. आय मीन प्रेग्नंट असताना कसं राहायचं, काय केअर करायची, ह्या बेसिक गोष्टी सगळ्याच मुलींना माहीत असतात आणि डॉक्टरही सांगतात. पण ती बिनधास्त उड्या मारत होती. तुला खरं सांगू का ओवी, मला त्या चारूवर, तिच्या त्या रिपोर्ट्सवर आणि त्या डॉक्टरवर अजिबात विश्वास नाहीये. ओवी, तिने ते रिपोर्ट्स कुठून तरी नक्कीच मिळवलेले आहेत. आपण त्या डॉक्टरची चौकशी करायला पाहिजे. पण काका, जर डॉक्टरने ह्या कामासाठी पैसे घेतले असतील तर ते आपल्याला खरं का सांगतील? नाही नाही, ते तू माझ्यावर सोड, मी बघतो काय ते. पण ओवी, ही चारू जर खरंच नाटक करत असेल तर हे आपण लग्नाच्या आधी उघडकीस आणलं पाहिजे. तरच माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचेल ग. फुकटचा अडकला गेलाय ग तो. काका, डोंट वरी. हे बघा, आपण आपल्या बाजूने ना पूर्ण प्रयत्न करू आणि जर ही चारू खरी नसेल, तिचा खोटेपणा आज ना उद्या सगळ्यांसमोर नक्की बाहेर येईल. ओवी, अगदी निशीसारखं बोललीस ग. निशी आणि श्रीनू नेहमी एकमेकांच्या पाठी अशीच उभे राहायचे. पण ओवी, आज तू फक्त श्रीनूच्याच नाही तर आमच्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस. निशी, बघ, इथून लेफ्टने सरळ गेलं ना की आमचं कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या बाहेर ना एक कॅफे. नीरज आणि मी दिवसभर तिकडे धम्माल करायचो. हो ना नीरज? येस येस. काय सांगू, मी इतकी धम्माल केलीये ना. आणि तू याच्या आत्ताच्या स्वभावावर जाऊ नकोस अजिबात. कॉलेजचा सगळ्यात पॉप्युलर मुलगा होता. खूप मुलींना याच्यावरती क्रश होता आणि याच्या एका नजरेनंतर मुली डायरेक्ट डाय. हाँ, लेकिन पूरा कॉलेज लाइफ बेचारा सिंगल रह गया क्योंकि ये थी ना उसके साथ. अरे लड़कियां डरती थी कि अगर इसे प्रपोज करने जाएंगी तो बीच में निकिता आ जाएगी. कुछ भी यार, मतलब. अच्छा, तो नीरज भाई, सच्चाई तू ही बता दे. ऍक्च्युली पुनीत इज राईट निकी. आणि एका अर्थी बरंच झालं ना की मी नांदिवलीला गेलो आणि तिकडे मला निशी भेटली. नाहीतर तू निशीला सुद्धा माझ्या आयुष्यात ना येऊ दिलं नसतं. आय एम व्हेरी शुअर. अच्छा, म्हणजे मी सोबत असायचं ते तुला आवडायचं नाही का? अगं, आय एम किडिंग. रिलॅक्स. एवढी सिरियसली कशाला घेतीयस? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.